बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बिग बॉस जिंकलेले आहेत आणि बिग बॉसची फेवरेट तन्वी कोलते जिंकलेले आहे. तिला पूर्णपणे हेट माझं बिलकुल नाहीये, पण एक रिअल पर्सनॅलिटीचा जो आहे तो हा गेम होता. त्याच्यामध्ये ती कुठं ना कुठंतरी जी आहे ती कमी मला वाटली, पण ते सोडून द्या. माझा राग फक्त एका गोष्टीवर असा आहे, जिथे वोटिंग ट्रेंडनुसार जे लोक टॉप 3 मध्ये होते त्यांचा गेम जो आहे तो वाजवायचा प्रयत्न बिग बॉसने प्रॉपरली केलेला आहे. का मी असं बोलतोय? कारण की दीपाली 5 नंबरला गेल्या, इट्स ओके, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. कारण की दीपालीचा गेमच नव्हता असा काही जिथे तिला तुम्ही टॉप 2 टॉप 3 मध्ये घेऊन जाताल. इट्स ओके, दीपालीबद्दल मला मान्य होतं. त्यानंतर 4 नंबरला अनुश्रीला कसं काय काढू शकता, जिथे की वोटिंगमध्ये ती नंबर 1ला आहे, कंटेंटमध्ये पण ती 1ला आहे, सगळ्या गोष्टीमध्ये ती 1ला आहे. त्यावेळेस देखील तिला 4 नंबरला तुम्ही काढलं ना, तिथे संपूर्ण महाराष्ट्रातल्या पब्लिकचं जे आहे ते डोकं हे फिरलं आणि खूप लोकांनी टीव्ही तिकडे बंद करायचा प्रयत्न केला. मी देखील पर्सनली तसं केलं. 10-15 मिनिटं मी बिग बॉसच बघितलं नाही. यार म्हणलं काय हा बकचोदीपणा हा जो आहे तो झालेला आहे. त्यानंतर 3 नंबरला विशालला काढण्यात आलं. 2 नंबरला ठेवलं कोणाला? राकेश बापटला. राकेश बापटने असा कुठला गेम खेळलेला आहे जो की तो 2 नंबरला रनरअप म्हणून, बिग बॉसचा रनरअप म्हणून बाहेर निघलेला आहे. मला ह्याचं एक्सप्लेनेशन प्रेक्षकांकडनं पाहिजे. बिग बॉसकडनं मला काहीही म्हणजे काही गरज नाही त्यांच्या एक्सप्लेनेशनची, कारण की विनर हा खूप दिवसांपूर्वी 2 महिन्यांपूर्वी जो आहे तो डिक्लेअर झाला होता. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या. ते जाऊ द्या, फक्त मला एक्सप्लेनेशन पाहिजे प्रेक्षकांकडनं की हे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, विनर तन्वी झाली, इट्स ओके, पण ज्या बाकीचे इलेक्शन झाले, जे रँकिंग आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.